The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to the Voice Vista Media House by Pooja Prasoon. The Voice Vista Media House Candid Podcast Series. आणि आजच्या कॅन्डिड पॉडकास्ट सिरीजचं आपलं टायटल आहे एम्पॉवर बीज. खरं तर आज आपण 2 एपिसोड करणार आहोत आणि हे दोन्ही एपिसोड आपल्या सगळ्यांसाठी मेजवानी असणार आहे. कारण 2 अशा मैत्रिणींशी आपली ओळख होणार आहे की ज्यांनी आपला आहार आणि विहार संपूर्णपणे बदलून आपलं आयुष्यच एका नवीन कलाटणीला दिलेलं आहे. खरं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि मग हे अन्न जेव्हा पूर्ण ब्रह्म असतं तेव्हा ते अन्न आपल्या शरीरामध्ये कशा माध्यमातून जातं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि याच धर्तीवर आधारित आज आपल्या 2 मैत्रिणी आपल्याला भेटणार आहे. अर्थातच डॉक्टर पल्लवी कास्तीवाल देशपांडे मॅडम आणि माधवीजी भडंग मॅडम. होम मेकर त्यांना मुद्दाम म्हणते आहे कारण की एक गृहिणी जेव्हा घर चालवते तेव्हा घराची शिस्त, घराचा आहार, घराचा विहार आणि संपूर्ण घराचं चित्र हे सुद्धा बदलून टाकत असते. अशा दोन्ही मैत्रिणींचं आजच्या आपल्या पॉडकास्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. डॉक्टर पल्लवी कास्तीवाल देशपांडे मॅडम यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या एम्पॉवर एक्सपॅन्शन बीज याच्या फाउंडर आहेत. त्यासोबतच त्या फिजिओथेरपिस्ट, होलिस्टिक न्यूट्रिशन, मॅजिशियन, ऑथर आणि हीलर आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांची या क्षेत्रात प्रॅक्टिस आहे. त्यासोबतच त्या मेडिकल सायन्स विथ स्पिरिच्युअलिटी विजडम यांची सुद्धा त्यात खासियत आहे. आणि बीज प्रोटोकॉल या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी 3,500पेक्षा जास्त रुग्णांना गुडघे आणि मणक्यांच्या सर्जरी पासून परावृत्त केलेलं आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे त्या ज्यांच्या शिष्य आहेत या माधवी भडंग मॅडम, खर तर एका विचारातून दुसरा विचार हा प्रवृत्त होत असतो. अशाच पद्धतीने पल्लवी मॅडम आणि माधवी मॅडम भेटल्या आणि माधवी मॅडमच्या संकल्पनेला आधारित गुरु त्यांना पल्लवी मॅडम भेटल्यानंतर या संकल्पनेवर आधारित अन्न हे कसं बनवायचं, त्याचा आहार कसा असावा, त्याचं कंटेंट कसं असावं, या सगळ्यावर प्रक्रिया झाली. आणि या दोन्ही गुरु शिष्यांनी आतापर्यंत तब्बल 5 पुस्तकं जी आहेत ती प्रकाशित केलेली आहेत. खरं सांगायचं म्हणजे आपण आपल्या आहारात जर का बदल केला तर आपला विहार आणि आपलं आरोग्य हे निश्चितच दृढ होत असतं. आरोग्य मनसंकल्पना असं आपण म्हणत असतो. अशाच पद्धतीचं उत्तम उदाहरण म्हणजे होम मेकर माधवी भडंग मॅडम यांचं. कारण मॅडमनी त्यांचं लिव्हर जे आहे ते वयाच्या फक्त 60व्या वर्षी डोनेट केलेलं आहे आणि त्यांच्या लिव्हरचं एज जे आहे ते फक्त 30 आहे. सो मॅडम, खरंच खूप अभिमान वाटतो तुमच्या दोघींचा सुद्धा. आणि जेव्हा या पॉडकास्ट मध्ये आपण चर्चा करणार आहोत, अर्थातच मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावासा वाटतोय की होलिस्टिक न्यूट्रिशन कडे तुमचा प्रवास जो आहे तो कसा सुरू झाला आणि त्या माध्यमातून हे ज्ञान जे आहे ते पुस्तकामध्ये उतरवण्याची प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळाली? होलिस्टिक न्यूट्रिशनची जी सुरुवात आहे ती खरं झाली ती माझी 2008-9 आहे. मला डॉक्टर पल्लवींनी काय जेवावं, कसं जेवावं आणि किती खावं हे सगळं सांगितलं. जनरली आपण काय करतो की जेव्हा ताट वाढतो तेव्हा आपला पहिला हात जातो तो पोळीकडे आणि तिथून आपली सुरुवात होते. ती संकल्पनाच त्यांनी माझी पूर्णपणे मोडून काढली. त्यांनी सांगितलं की तेच अन्न कशा पद्धतीने खायचं. तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ताक घ्या, त्याच्यानंतर जे सलाड आहे ते सलाड खा, मग जी काही तुम्ही डाळ केली असेल तर ती डाळ असेल, कडधान्य असेल, जे असेल ते खा, मग भाजी आणि सगळ्यात शेवट पोळी किंवा भाकरी खा. अशा पद्धतीने त्यांनी माझी जेवणाची संकल्पना 2008 मध्ये बदलवली. आज 2025 पर्यंत मी ते फॉलो करत आलेली आहे. पण झालं असं की ते फक्त माझ्यापुरतंच मर्यादित होतं. 2019-20च्या दरम्यान माझ्या मिस्टरांचा हार्ट अटॅक आला, त्यांची एंजिओप्लास्टी झाली आणि तिथे आमची ही संकल्पना अख्ख्या घरात रुजली, ती म्हणजे नॅचरल ऑइलनी जेवण बनवण्याची. त्यांना जेव्हा झाला तेव्हा त्यांना आमचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता तेल जे आहे याचा स्मोक पॉइंट तयार होऊ देऊ नका, नॅचरल ऑइल शक्यतोवर घ्या.
थोडासा प्रश्न माझ्या समोर होता. डॉक्टर पल्लवी देशपांडे यांनी बंगलोर युनिव्हर्सिटीतून तो कोर्स केलेला आहे, म्हणून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी मला क्लू दिला आणि त्या क्लू मधून इतक्या सगळं घडत गेलं. जवळपास आता 105 रेसिपीज आम्ही आमच्या पुस्तकामध्ये टाकलेल्या आहेत. टर्निंग पॉइंट जो तुम्हाला हो. मिळाला तो हो. घरातून कुठेतरी या टर्निंग पॉइंटला सुरुवात झाली आणि मग ती प्रेरणा जी आहे तुम्ही आज समाजामध्ये ती हो. आणि म्हणूनच असं वाटलं की आपण आपलं घर सुधरवलेलं आहे, घरात पूर्ण बदल केलेला आहे, आता समाजापर्यंत हे आणूया, कारण की सगळ्यांना त्याची गरज आहे. आपण वाढती रोगराई म्हणा किंवा वाढती जीवनशैली जी आहे धावपळीची ती सगळी बघता या सगळ्याची खरंच गरज आहे खूप असं गरज आता आहे. वाटायला लागलंय. पण पुढचा प्रश्न विचारा असं वाटतं की या कॅन्डिड पॉडकास्ट सिरीजचं नाव आपण एम्पावर बीज असं ठेवलेलं आहे. तर हे नाव स्पेसिफिकली ठेवण्यापाठीमागचा तुमचा विचार किंवा तुमची नेमकी संकल्पना? पहिले आपण होलिस्टिक बद्दलही बोलू. की होलिस्टिक या शब्दाचा मेन अर्थ हा आहे की आपलं लक्ष फक्त निश आहे की सगळीकडे आहे. अवेअरनेस असल्याशिवाय आपल्याकडनं ऍक्शन घडूच शकत नाही. आणि फूड मधनं काय मिळते? एनर्जी मिळते. आणि मग ती एनर्जी, फूड हा एकच ऍस्पेक्ट आहे का? मग त्याच्यात आपण सूर्याची ऊर्जा, मदर अर्थची ऊर्जा, एअरची ऊर्जा, आकाश तत्व हे पण आपल्याकडनं मिस होत. आणि मग जे फूड आपण घेतो तिथे सुद्धा जिथे महत्वाचं आहे, जसं मॅम म्हटलं, ते सुटून जातं. म्हणजे आपली पूर्ण सायकलच रिव्हर्स झाली. सो जगाला परत योग्य दिशेत वळवणे आणि त्याबरोबर स्वतःही वळणे हाच प्रयत्न राहिलेला आहे. आणि नेहमी स्वतःला दिलेला हा शब्द होता की आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला आपण त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो समजून मुळापासून बाहेर काढला पाहिजे. आणि जेव्हा आपण मनापासून एखादा संकल्प करतो तर तो आपले दरवाजे बरोबर उघडतो. आणि मग तसं त्या बीज प्रोटोकॉलचा निर्माण होत गेला. तर बी इज बॉडी, शरीर. मग शरीरात आपला आहारही आला आणि विहारही आला, म्हणजे मुवमेंट पण आहे, म्हणजे फिजिओथेरपी आला. आणि मग त्याच्यानंतर समजत गेलं की नाही बाबा, आपलं भावनात्मक शरीरही आहे, ऊर्जा शरीरही आहे आणि तेही बरोबर आलं पाहिजे. तरच आपण पूर्णपणे त्याला बाहेर काढू शकू. सो बी इज बॉडी, इमोशन्स, एनर्जी आणि सोल कॉन्शियसनेस. एका शब्दात सांगता येईल, स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे प्रवास आहे. आणि मला अजून एक वाटतंय की आपलं शरीर गेलेलं आहे आणि मग ह्या पंचतत्वांचं जे बीज आहे या अनुषंगाने सुद्धा आपल्या शरीरामध्ये घडणारा प्रत्येक बदल कशा पद्धतीने घडत असतो. एक्झॅक्टली. आणि ही प्रक्रिया जी आहे ती सातत्याने घडत असते. मला एक अजून तुम्हाला विचारायचंय, तुमचं जे पुस्तक आहे उपवास विजडम नावाचं, तर त्या पुस्तकामध्ये एक नाविन्यता आलेली आहे. आता बरोबर आपण नवरात्र बसवणार आहे, घट बसवणार आहे, तर ह्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून उपवासाकडे कुठल्या नवीन दृष्टीने अजून बघितलं गेलंय आणि आपल्या पारंपरिक उपवासापेक्षा हा जो उपवास आहे तो कशा अर्थाने नवीन? एक तर सरळ आहे की उपवास पूर्ण कनेक्शन इथे असतं आणि मग आपल्याकडनं जे काही होत आहे ते ह्या फ्लोने घडलं, तर मग आपण खरा उपवास केला. हा संदर्भ तर आहेच आणि त्याबरोबर त्यात 21 रेसिपीज आहेत. सो आपण आपल्या त्या एक फिक्स्ड पॅटर्नला तोडता यावं की आपल्याकडे हे जे 2-4 ऑप्शन्स आहे आणि ते पण आपण अवेअरनेसनी करतोय का, आपली ऊर्जा टिकते का, की नुसतं ते काय म्हणू आपण स्टार्विंग होत आहे, फास्टिंग होतच नाही. तर हे समजून सगळं घडत गेलेलं आहे. मॅम सांगतील की कशा त्या रेसिपीज आपल्या रेग्युलर साबुदाणा खिचडी नाही, आणि उपवास होतच नाही. हे आपल्या डोक्यामध्ये उपवास म्हटला की पहिल्यांदा रात्री भिजवला जातो तो साबुदाणा. साबुदाण्याशिवाय उपवास नाही, ही जी आपली संकल्पना आहे ही आपण या रेसिपीज मधनं मोडून काढलेली आहे. कारण जितका हलका आहार आपण घेऊ तितकं उपवास
ईश्वराशी सतत अनुसंधानात असणं म्हणजे उपवास. खरंच आहे. मग कनेक्ट व्हायचं आहे. मग आपण भरलं पोट, साबुदाणा हेवी असतो, हो. पोट भरलं की आपण खरंच त्याच्याशी कनेक्ट होऊ शकणार नाही. ऊर्जा तर इकडे निघून जाईल. हा. Yes, exactly. ऊर्जा घेण्यासाठी जितकं हलकं पण न्यूट्रिशियस, Exactly. Okay. न्यूट्रिशियस आपलं गेलं पाहिजे. न्यूट्रिशन युक्त सगळ्या रेसिपीज आहे हे लक्षात ठेवा. मग ही सगळी विजडम आहे, हे सगळं जादू आहे असं मला थोडंसं वाटतं. त्यातून मला पुढचा प्रश्न विचारायचा वाटतं की वन पॉट विजडम या पुस्तकामध्ये तुम्ही अतिशय सोपे पण पौष्टिक असे पदार्थ जे आहेत ते दिलेले आहेत. तर ते पदार्थ कसे तयार करायचे आणि योग्य खाणं किंवा साधं खाणं, जे तुम्ही आता बोललात की साबुदाण्याने पोट भरतं, ते योग्य खाणं आहे की नाही, मग ह्याबद्दल ह्या योग्य खाणं आणि त्याच्यातलं साधेपण जे आहे याविषयी मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं पहा, एक सांगते की आताचं जीवन सगळं धकाधकीचं झालंय. आहे. मुलांना निरनिराळे चवीचे पदार्थ पाहिजेत, हो. पण त्याच्यातून न्यूट्रिशनही जाणं गरजेचं आहे. मग आपण जे वन पॉट मील मध्ये न्यूट्रिशन युक्त, बायकांनाही पटकन बनवताना मुलांना बघितल्यानंतर आनंद वाटला पाहिजे अशा प्रकारचे पदार्थ म्हणजे 4 गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे. एक तर पाणी, आपल्या शरीरामध्ये पाणी किती गेलं पाहिजे, तर आपला युरिनचा कलर पाण्यासारखा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये मिनरल्स म्हणजे भाज्या, फळं ज्याची सालं न काढता आपण वापरायचं आहे. तिसरं प्रोटीन, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट्स, हे सगळं. तर आपण प्रत्येक रेसिपी बनवताना याचा विचार करतच गेलोय की याच्यातले जास्तीत जास्त घटक आपण एका रेसिपीमध्ये टाकू, Okay. की जेणेकरून मुलंही आनंदी होतील, बायकांनाही सोपं पडेल करायला आणि घर आनंदी राहील. कारण की खाण्यातून घर आनंदी असलं पाहिजे. Yes. आणि तुम्ही जशा पद्धतीचं खाता हो. तशा पद्धतीचे विचार विचार बनतात. तुम्ही सात्विक खाल्ले, विचार सात्विक बनतात. कारण आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 गोष्टी आहेत. म्हणून आहार जसा असेल तसे विचार बनतात. तर मुलांचे आणि आपले विचार जर समजा आपल्याला सुदृढ करायचे असतील, चांगले ठेवायचे असतील, तर पोटातून मार्ग जातो. एक्झॅक्टली. मॅडम, मला आता तुम्हाला असं विचारायचंय, हे जे म्हणतात सगळ्या गोष्टी योग्य खाणं, साधं खाणं, हे मगाशी तुम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केला, नॅचरल ऑइल. आजकाल तेल आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे किंवा तेलाशिवाय जेवण बनवलं जात नाही किंवा अदर दॅन थिंक म्हणजे तो तवंग आलेला पाहिजे सगळ्या भाज्यांवर, नाही तर जेवण आम्हाला पचत नाही, घरामध्ये डिश छान दिसत नाही. तर झिरो ऑइल ही जी कन्सेप्ट आहे, तर ही कन्सेप्ट तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये कशी उचलली आणि हे सगळं करताना तुम्हाला कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? तसं फारसं आव्हान आलं नाही, कारण आता गेले 4 वर्ष झाले करतोय. आणि एक सांगते, मोटो जर समजा लक्षात घेतला ना तर आपोआप घडत जातं. माझ्या कुटुंबाला मला स्वस्थ ठेवायचं आहे, त्यांना मस्त खाऊन स्वस्थ ठेवायचं जर समजा असेल तर आपल्याला मोटो. माझ्याही घरामध्ये म्हणजे आव्हान तसं आलं नाही, पण कसं होतं की एक दिवस एक पदार्थ केला, हळूहळू मग मी दुसरा पदार्थ करायला लागले. एकदम मी सगळंच असं नॅचरल ऑइलने बनवलं नाही, कारण इतके दिवसाचं तेल आपल्या मनामध्ये बसलेलं आहे. कारण मलाच बदलायला पहिल्यांदा वेळ लागला. पहिल्यांदा ती कन्सेप्ट मी समजावून घेतली की हे कशासाठी केलं पाहिजे. मग पहिल्यांदा एक पदार्थ, सलाड, ताक वगळता, पोळी वगळता, मग त्याच्यानंतर हळूहळू दुसरा. मग कधी कधी व्हायचं ना की मुलं म्हणायचे की आई आता बस, परत बॅक टू जायचं. आपण मोटो तोच ठेवायचं की नाही, मला ह्याच्याकडे वळवायचं आहे. बस इतकं साधं आणि सोपं आहे. रोज एक बदल केला, आठवडाभर, बरोबर महिन्याभरामध्ये तुमचा हळूहळू बदल व्हायला लागला. कसं आपलं एक पण म्हणत असतं, त्यांना आपण हो, मुलांना काय पाहिजे, हो. त्यांना काय पाहिजे, मुलांना काय पाहिजे. मग त्यात ऍक्च्युअल त्यांच्यासाठी म्हणजे काय आवडतं आणि काय गरजेचं आहे हे बॅलन्स आपल्याला करता आलं पाहिजे ना, की अरे हे आपल्या आवडीनवडी सगळ्या आपल्या चॉईसेस ठरवतात, पण नक्की जर हे हवं गरजेचं काय आहे तर मला हे टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. तर ते सातत्य टिकवणंच
मुख्य आव्हान आपलं और चॅलेंज आपण म्हणू सगळ्यात मोठं आहे. Exactly. आता हा जो आहे हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रवास असं म्हणायला हरकत बिलकुल. नाही. कारण की आपण जसं मगाशी म्हटलं की साबुदाणा आपण आदल्या दिवशी भिजत टाकतो उपवास असेल तर, ही आपली परंपरा झालेली आहे जणू काही. बस बस. आणि मग ही जी परंपरा आहे या सगळ्या परंपरेला तुम्हाला आधुनिक जरी हा जो सगळा टच द्यायचा होता, किंवा आजकाल दुसरी गोष्ट म्हणजे अशी की फास्ट लाईफस्टाईल झाली आहे, आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो आहोत, तर आपण फास्ट फूडही तेवढ्याच पद्धतीने स्वीकारलेलं आहे. पिझ्झा बर्गर आपल्या मुलांना आवडतात. तर मग या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घातली? हा, आम्ही रेसिपीमध्ये आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही घातले. आता पारंपरिक ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं इम्प्रोव्हायझेशन केलं. आता अगदी साधं सांगते, वांग्याचं भरीत. हो. वांग्याचं भरीत सगळ्यांना माहिती आहे, हो. पण वांग्याच्या भरितामध्ये मी त्याच्यात चेंज असा केला की थोडासा पालक, ओके. थोडीशी मेथी, ग्रीन वांग्याचं भरीत, हो. पूर्ण हिरवं, क्या बात पण आहे. दिसायला इतकं सुंदर दिसतं. हो. पांढरी ज्वारीची भाकरी आणि हा. हिरवं वांग्याचं भरीत, कलर कॉम्बिनेशन डोळ्यासमोर आणा. वा. आणि मग- असं तर कधी खाल्लंच आणि नसतं. अन्न आधी डोळ्यातून खाल्लं हा. जातं. ती नजर एकदा भरली की तृप्तता मनाला वाटते. आणि त्याच्यामध्ये कच्चा टोमॅटो हिरवा भाजून, हा. ती जी डिश आहे तर ते डोळ्यासमोर आणा म्हणजे लक्षात येईल. तर हे पारंपरिकतेमध्ये असे बदल केले. आधुनिकतेमध्ये जसं आता तुम्ही म्हणाले पिझ्झा, मोमोज, बर्गर, तर मी मोमोज जे आहे एक उदाहरण म्हणून देते की मोमोज जो आहे बाहेरचं आवरण जे मैद्याचं असतं, हम्म. मैदा काढून टाकला, कारण मैदा शरीराला उपयोगाचाच नाही. नाही एक्झॅक्टली. मग तिथे मी थोडं नाचणीचं पीठ, मैद्याने चिटकावा येतो, पोळी लांबते, मग तिथे मी बेसनाचा वापर केला, प्रोटीन गेलंय, बेसनाचाही तोच उपयोग आहे, आणि थोडा तांदूळाचा पीठ. बाहेरचं पातीला स्टफिंग साठी मग 4-5 भाज्या, गाजर आहे, फ्लावर आहे, पत्ताकोबी आहे, जे आहे त्या छान, बाकीचे चटपटीत मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर आपोआपच मग मुलांनी 5 मोमोज खाल्ले काय, मी बघते काय क्वांटिटी पेक्षा क्वालिटी चांगली क्या गेली बात आहे. पाहिजे. खरंच आहे. नाही आवडले, एखाद्या वेळेस नाही पण आवडू शकत, हो. त्याने 2च खाल्ले, विचार हा करते की त्याच्या पोटात क्वालिटी गेली आहे. हा. पोट नसेल भरला, फळं देऊन बाकीच्या गोष्टी देऊन भरवूया, पण आपलं कन्सेप्ट काय असते की मुलाचं पोटच भरलं पाहिजे, नवऱ्याचं पोटच भरलं पाहिजे. माझा उद्देशच मी बदलवून टाकला की पोट भरण्यापेक्षा क्वालिटी त्याच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. खरंच आहे. अगदी बरोबर. मॅडम, अजून एक मला विचारायचंय तुम्हाला, आजचा जो ट्रेंड आहे की म्हणजे बहुतेक ठिकाणी हे पण आपण बघतो की 0 ऑइल किंवा विदाऊट ऑइल भाज्या करणं वगैरे, याच्यासाठी सर्जिकल पॉट म्हणून काही स्टेनलेस स्टीलची भांडी आलेली आहेत. तर तुम्ही जे मला मगाशी म्हटलं की 0 ऑइलचा किंवा नॅचरल ऑइलचा आम्ही वापर करतो, तर त्या स्पेसिफिक त्या भांड्यांमध्ये काही पदार्थ अजिबात गरज नाही. आता कालच आम्ही काही लोकांना डेमो दिला, डॉक्टरांच्या समोरच डेमो दिला. आपली रेग्युलर कढई घेऊन त्याच्यात जिरं मोहरी फोड, कुठेच काहीच गरज पडत नाही. स्टीलची रेग्युलर कढई जी आम्ही वापरतो ते, का कुठल्या सर्जिकल भांड्यांची गरज नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. नॉनस्टिकची पण गरज नाही, रेग्युलर आपण जे घरात वापरतो ते. और ओके. हा, मे बी आयर्न जर आपल्याला choose करायचं असेल तर, पण नॉन स्टिकची तर डेफिनेटली गरजच नाही. रॅदर इट इज हार्म. आणि आता मला ह्या सगळ्या कडनं जेव्हा शेवटच्या टप्प्याकडे आपण जातो आहे, तेव्हा मला तुम्हाला हे विचारायचं वाटतंय की सगळेजण आता हे पुस्तक निश्चित घेणार आहेत, आम्ही पण घेणार आहोत. घेऊन आपल्या घराला बदलावा. Yes. तर तुम्ही तुमचं घराचं जे चित्र आहे ते पलटवलेलं आहे या सगळ्या माध्यमातून, मॅमनी पलटवलेलं आहे. या सगळ्या पुस्तकातून आमच्या सगळ्या वाचकांपर्यंत काय प्रेरणा जावी असा तुमचा उद्देश? डॉक्टर जास्त चांगलं सांगू शकतील. जस्ट थोडंसं लीप ऑफ फेथ घ्या, थोडा पेशन्स घ्या. सुरुवात करणं महत्वाचं आहे. हळूहळू सुरुवात करा. एकच आयटम जो सोपा वाटतो तो बनवून बघा. पहिले आमचं जे ज्यांच्याकडे पुस्तकं पोहोचतील त्यांना आम्ही आपला एक व्हिडिओ गायडन्स पण घेतोय, झूम मीटिंग घेतोय. ते आपल्या शरीरासाठी आपल्या अख्खे जनरेशन्स बदलून जातात.
तो आज डायबिटीज आहे, हो. म्हणजे बीपी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉइड आहे, ऑल लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. घरात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या डिसऑर्डरला तोंड द्यावंच लागतंय. तर जेवढ्या लवकर आपले डोळे उघडतील तेवढं चांगलं आहे. आणि ह्या पद्धतीने कुकिंग केल्यावर डेफिनेटली सगळ्यांचे सगळे पॅरामीटर्स हळूहळू पूर्वस्थितीत यायलाच पाहिजे. त्यामुळे जर हे एवढं महत्वाचं आहे तर इट इज डेफिनेटली वर्थ गेटिंग आउट ऑफ दॅट मेकॅनिकल रुटीन की तुम्ही Yes. वर्षानुवर्ष एका पद्धतीने कुक करत आलात म्हणजे तेच चालू राहायला पाहिजे का असं आपल्याला नाहीये. दिसतंय ना हो. सगळ्या रिपोर्ट्स मध्ये आपल्या अनुभवातून दिसतंय, मग काहीतरी बदल घडवल्याशिवाय आपल्याला वेगळा रिझल्ट कसा? बरोबर. सो विथ ओपन माइंड, ओपन हार्ट, ओपन विल, आय फील की सगळ्यांनी पहिलं एक लीप ऑफ फेथ घेऊन हे ट्राय करावं, सुरुवात करावी, प्रॅक्टिस करावं, 21 दिवस करून बघा. हा, yes. देन यू चूज फॉर Exactly. युअरसेल्फ. आणि हे एवढं जिथं जागतं उदाहरण दिसतंय. खरंच आहे. मला सगळ्यांना एक सांगायचं वाटतं की सुरुवात कुठून तरी करणं गरजेचं आहे आणि आपण लहानपणीपासून आरोग्य धन संपदा हे धन जपणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठीच या दोघी मैत्रिणी आज आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आलेल्या होत्या. एम्पॉवर पीस या सिरीज मध्ये या दोघींनी येऊन सुद्धा खूप छान अशी माहिती दिली. दोघींचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.